नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे लातूरमध्ये आले होते काल, आणि लातूरमध्ये आल्यानंतर त्यांनी मनसेची विधानसभेची मराठवाड्यातील पहिली सीट त्यांनी जाहीर केलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा मनसेची किसान संघटना जी आहे त्याचे प्रदेशाध्यक्ष संतोष भाऊ नागरगोजे यांची तिकीट त्यांनी फायनल केलेलं आहे. याबद्दल त्यांचं सुरुवातीला मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या माध्यम वृत्त सेवेमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. संतोष भाऊ, ज्यावेळेस राजसाहेबांनी तुमची उमेदवारी डिक्लेअर केली त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय पाहिजे? तुम्हाला काय वाटलं? खरं तर मला उमेदवारी मिळेल हे मला अपेक्षित नव्हतं. माननीय राजसाहेबांनी काल लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची बैठक घेतली. म्हणजे तसं तर संपूर्ण जिल्ह्याच्या विधानसभा निहाय बैठका काल होत्या आणि पहिली बैठक लातूर ग्रामीणची होती. तर त्या लातूर ग्रामीणच्या बैठकीमध्ये साहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली. आता मला आतापर्यंत माननीय राजसाहेबांनी भरपूर दिले. खरं तर मला पक्षस्थापनेचा मी जिल्हाध्यक्ष आहे. त्याच्यानंतर पक्षाचं प्रदेश सरचिटणीस पद दिलं, पक्षाच्या शेतकरी सेनेचं प्रदेशाध्यक्ष पद दिलं आणि आज ही उमेदवारी दिली. तर मी खरोखर या आपल्या माध्यमातून माननीय राजसाहेबांचा आभार व्यक्त करतो. माननीय पक्षाचे नेते अमित साहेब ठाकरे, आमच्या शर्मिला वहिनी, माझे मार्गदर्शक बंधू दिलीप बापू धोत्रे, बाळा नांदगावकर साहेब, या सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या लातूर ग्रामीण मधून एक उमेदवार म्हणून लायक समजलं आणि म्हणून मी खूप आनंदी आहे. म्हणजे काल तर म्हणजे सगळे कार्यकर्त्यांनीही खूप आनंद व्यक्त केला, जल्लोष केला. कारण इतके दिवस सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावरतीच मी इथपर्यंत पोहोचू शकलेलो आहे. त्याच्यामुळं सर्व कार्यकर्त्यांमध्ये आमच्यामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. तुम्हाला काय वाटलं एकदम सुरुवातीला? उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर मी आश्चर्यचकित झालो की साहेबांनी मला उमेदवारी दिली आणि खरं तर ती कामाची पावती म्हणायला हरकत नाही. परंतु साहेब इथं लातूरमध्येच लगेच जाहीर करतील असं मला काही अपेक्षित नव्हतं. आतापर्यंत मी भारतीय विद्यार्थी सेनेपासून माननीय राजसाहेबांसोबत आहे आणि त्या अनेक आंदोलनं, विद्यार्थी दशेपासून शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलनं मी करत आलेलो आहे. त्याच्यामुळे कामाची पावती म्हणून मला राजसाहेबांनी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला एवढी मोठी जबाबदारी साहेबांनी दिलेली आहे. त्याच्याबद्दल खूप आनंद झालेला आहे मला. माध्यम वृत्त या युट्यूब चॅनलनं गेल्या अनेक दिवसापासून मोर्चे बांधणी विधानसभेची ही मालिका सुरू केलेली आहे. तर या मालिकेमध्ये तुमच्याशी संवाद साधताना माझा पहिला थेट प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही इच्छुक होतात का? विधानसभा लढवण्यासाठी कार्यकर्त्यांची सगळ्यांची इच्छा होती की मी लढवावं म्हणून. म्हणजे कार्यकर्त्यांची सर्वांची. त्यांनी पक्ष निरीक्षक, पक्षाचे निरीक्षक बाळा शेडगे साहेब यांनी पूर्ण जिल्हा दौरा केला होता आणि माझी सुद्धा चंद्रपूरला निरीक्षक म्हणून नेमणूक झालेली आहे. तर पक्षानं एक महिन्यापूर्वी, मला वाटतं तुम्ही आजच जाताय चंद्रपूरला? हो, आजच जातोय. तर पक्षानं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक विधानसभेला पक्षाचे निरीक्षक पाठविले आणि राजसाहेबांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना भेटायचं नाही. पक्षाची तिथं अवस्था, पक्ष कशा पद्धतीने काम करतोय, पक्षाचे लोक सक्रिय आहेत का, शाखा आहेत का, इतर पक्षाचं राजकीय बलाबल काय आहे, सामाजिक तिथल्या समस्या काय आहेत, या सगळ्या संदर्भात एक सर्वे आम्हाला करायला सांगितला होता. त्या साहेबांच्या आदेशानुसार इथं बाळा शेडगे साहेबांची नेमणूक झालेली होती. त्यांनी पूर्ण सर्वे संपूर्ण मतदारसंघाचे केले होते. सर्वसामान्य लोकांना भेटले होते. एकाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना ते भेटले नव्हते. त्या सर्वेमध्ये माझं नाव आलं किंवा इथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे म्हणजे मला उमेदवारी देण्यात यावी आणि कार्यकर्त्यांची मागणी. त्याच्यानुसार म्हणजे माझी तेवढी म्हणजे माझी इच्छा विधानसभेच्या दृष्टिकोनातून नव्हतीच काय, परंतु माननीय साहेबांनी आदेश दिलाय आणि साहेबांच्या आदेशानुसार आम्हाला आदेशाचं तंतोतंत पालन करावं लागतं. त्या पद्धतीनं, कारण मी काही फक्त एका मतदारसंघात म्हणून काम केलेलं नाही,
मी जिल्ह्याच्या प्रत्येक प्रश्नावरती काम केले. आपल्याला आठवत असेल कोरोना काळामध्ये मी 10,000 महिलांचा मोर्चा कलेक्टर ऑफिसमध्ये काढला होता. म्हणजे असे अनेक आंदोलन कामं मी केलेले आहेत. त्याच्यामुळं मला वाटतं सामूहिक विवाह पण तुम्ही सामूहिक विवाह सोहळा परवा घेतला. माझ्या स्वतःच्या वाढदिवसानिमित्त सामूहिक विवाह सोहळा पानगाव या ठिकाणी घेतला. म्हणजे सतत सामाजिक उपक्रम माझे चालू असतात. जो कोणी माझ्याकडे अडचणीसाठी कोण आला तर त्याचा अडचण हे करण्याचं म्हणजे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त समाजकार्य करण्याचं आम्ही काम केलेलं आहे. त्याच्यामुळं साहेबांनी ही मोठी संधी दिलेली. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले संतोष भाऊ यांची सामाजिक नाळ जुळलेली आहे लोकांची. तर लातूर जिल्ह्याला संतोष भाऊ नागरगोजे हे तर माहिती आहे, पण आमच्या प्रेक्षकांसाठी आपण थोडा तुमचा सविस्तर परिचय करून द्यावा म्हणजे लोकांना माहिती होईल. मी संतोष गणपतराव नागरगोजे. मी माझं गाव रेणापूर तालुक्यातील पानगावच्या बाजूला छोटं नरवटवाडी म्हणून माझं गाव आहे. माझे वडील शेतकरी आहेत. माझा एक भाऊ पानगाव या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करतो, डॉक्टर आहे. आणि मी तसं तर माझं शिक्षण पानगाव या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पहिलीपासून 10वी पर्यंत नंबर 1चा विद्यार्थी होतो. परंतु शालेय जीवनापासून सामाजिक कार्याची आवड, शिवाजी महाराजांना वाचलं, आपल्या संत साहित्य वाचलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या थोर साहित्यिक असतील किंवा अनेक जणांचं वाचन केलं, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस. आणि विद्यार्थी दशेपासून असं वाटायला लागलं की आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. आणि इथं लातूरला आल्यानंतर अभय साळुंके माझे मित्र त्यांनी आणि मी दोघांनी एकमेकाच्या साथीनं या ठिकाणी विद्यार्थी दशेपासून माननीय राजसाहेबांचे विचार, त्यांचा स्पष्ट वक्तेपणा या सगळ्या गोष्टी आवडल्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत कामाला सुरुवात केली. भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस पक्ष स्थापन झाला 2006 साली त्यावेळेस माननीय राजसाहेबांनी अभयदादा साळुंके यांना जिल्हा संघटक पद दिलं पक्षाचं, आणि मला आणि बालाजी पाटील चाकूरकर आम्ही दोघांना पक्षाचं जिल्हाध्यक्षपद दिलं. त्याही वेळेस अनेक जणांनी आमच्यापेक्षा, आता त्यावेळेस आम्ही विद्यार्थी दशेतून नेमकं बाहेर पडलो होतो, माझ्याकडं कसल्याही प्रकारचा राजकीय अनुभव नव्हता, त्यावेळेस मला जिल्हाध्यक्षपद मिळालं. किंवा आर्थिकदृष्ट्या मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या मी संपन्न नव्हतो किंवा राजकीय मला कसल्याही प्रकारचा वारसा नव्हता. परंतु तरी ते इतर सगळे लोक राजकीय वारसा असलेल्या लोकांनी प्रवेश केला होता. परंतु साहेबांनी सांगितलं की मला तोंडाला रक्त लागलेले लोक नको आहेत, मला प्रस्थापित लोक नको आहेत, मला तुमच्यामधून लोक घडवायचे. आणि म्हणून मला आणि अभयदादा साळुंके, बालाजी पाटील चाकूरकर आम्ही सर्वसामान्यांमधून पुढे आलेले आम्ही सगळेजण आम्हाला एवढी मोठी जिम्मेदारी दिली. खरं तर त्यावेळेस ही आमची ती जिम्मेदारी पेलवण्याची कुठल्याच ह्याच्यावर म्हणजे अँगलनं ती ऐपत नव्हती. परंतु ती नंतरच्या काळामध्ये आम्ही ती जिम्मेदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पेलवली. म्हणजे साहेबांनी अशा पद्धतीने विश्वास दाखवून काहीच म्हणजे आता माझे वडील सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य नव्हते ना, बरोबर. तर म्हणजे या पार्श्वभूमीतून मी आलेलो आहे, हा माझा परिचय. करेक्ट. मग तुम्ही तर शिक्षणामध्ये मेरिट मधले विद्यार्थी, मग कुठल्याही विद्यार्थ्याचं तरुणाचं असं एक स्वप्न असतं की इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं किंवा असं एक चांगली सरकारी नोकरी करावी, गलेलट पगार मिळवावा. तर हे सगळं सोडून तुम्ही राजकारणामध्ये कसं काय आलात? तसं तर आता समजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणजे मी मेरिटचा विद्यार्थी, आपण आता चर्चा झाली त्याप्रमाणे मी मेरिटचाच विद्यार्थी होतो. आणि आता त्या काळामध्ये वडिलांची माझ्या किंवा सगळ्या घरच्यांची, माझ्या नातेवाईकांची सगळ्याची अपेक्षा अशी होती की मी MBBS ला जावं किंवा इंजिनिअरिंग करावं. आणि मग 10वी 11वीला मी म्हणजे 10वी झाल्यानंतर 11वी 12वीला इथं विद्यार्थी दशेत चळवळी सुरू केल्या. वडील खूप रागवायचे. वडील म्हणायचे अरे काय करतोयस हे सगळं, राजकारण नाही आपला पिंड, काय राजकारण करायचं नाही, तू एवढा हुशार आहेस तर तू कुठतरी लागू शकतोस. परंतु त्यावेळेस वडिलांनी त्या गोष्टी सांगितल्या, परंतु मला इकडं आवड निर्माण झालेली होती राजकारणामध्ये किंवा समाजसेवेमध्ये. त्यावेळेस राजकारण नव्हतंच, समाजकार्य, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं, समाजासाठी काहीतरी करावं ही प्रेरणा छत्रपती शिवाजीराजांकडून मिळाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून मिळाली. आणि त्या पद्धतीने ते काम चालू केलं होतं त्यावेळेस. आणि ते काम करत असताना वडिलांच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षण चालू 11वी 12वी झाली. 11वी 12वीला मला
कमी मार्क पडले. माझी मेरिट होती त्या पद्धतीने मार्क पडले नाहीत 10वी पर्यंतची. वडिलांनी सांगितलं की आता 10वीला मार्क तुला चांगले तर तू पॉलिटेक्निक कर. इथं मी पुरणमल्ला होती गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला मी पॉलिटेक्निक केलं. मेकॅनिकल इंजिनियर त्यावेळेस सगळ्यात चांगला कोर्स, म्हणजे मेकॅनिकल इंजिनियरला खूप व्हॅल्यू त्यावेळेस होतं. आणि मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं माझं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी पुण्याला गेलो, तर तिथं ते जॉब हे ते मानसिकतेतच बसत नव्हतं. मन रमलंच नाही. आपण कुठेतरी माणसं जॉब करावा, नोकरी करावी, ते सगळे पळापळ. मला असं वाटायचं कशासाठी करता हे सगळं, हे का करायचं, किंवा समाजात एवढे प्रश्न आहेत, आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे का, कुठंतरी आपण जॉब वगैरे आपण करू शकत नाही, अशी भावना निर्माण झाली. आणि परत इकडे आलो. म्हणजे 1-2 महिने मी बघितलं पुण्यामध्ये वातावरण, 2-3 महिने एक ठिकाणी 8 दिवसाचा जॉब पण केला, पण ते काही जमलं नाही, मी ते सोडलं लगेच. आणि इकडे येऊन परत आणखीन विद्यार्थी चळवळीमध्ये राजकारणामध्ये सक्रिय झालो. त्यावेळेस नंतर मला मग शिवसेनेचीच भारतीय विद्यार्थी सेना होती त्यावेळेस रेणापूरचं मला उपतालुका अध्यक्षपद 2000 साली रेणापूरचं उपतालुका अध्यक्षपद देण्यात आलं शिवसेनेचं. त्याच्यानंतर भारतीय विद्यार्थी सेनेचं जे उपजिल्हाध्यक्षपद, म्हणजे असं करत करत असा प्रवास सुरू झाला. म्हणजे इंजिनिअरिंगला जावं किंवा बीई करावं, माझ्यासोबतच्या अनेक लोकांनी बीई केलं. आज त्यांना 50-50 लाखाचे पॅकेज आहे. किंवा माझ्यासोबतचे अनेक जण डॉक्टर झालेत, लेक्चर झालेत, म्हणजे माझ्यासोबत असणारे माझ्या मेरिटचे विद्यार्थी. परंतु मला सामाजिक कार्याची आवड होती म्हणून मी इकडे आलो. अनेक जण राजकारणात वडील आहेत म्हणून राजकारणात येतात, त्यांची पार्श्वभूमी कुठली तरी असते म्हणून येतात. परंतु मी कसलाही वारसा नसताना फक्त सामाजिक कार्याची आवड, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचंय या भावनेनं राजकारणातून आलेलं आहे. थोर साहित्यिक, समजा छत्रपती शिवाजी महाराज, या सगळ्यांचा आदर्श घेऊन त्यांचा एकतरी गुण आपल्यामध्ये यावा या विचाराने मी इथं काम करतोय आणि त्या पद्धतीने मी या राजकारणात आलो. मित्रांनो, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एक उच्च शिक्षित असलेले संतोष नागरगोजे हे राजकारणामध्ये येतात, फक्त ते सामाजिक काम करण्याचा उद्देश ठेवून मनामध्ये. तर प्रत्येक जण म्हणतात की आज राजकारण म्हणजे काही बरोबर नाही, राजकारण म्हणजे गज करणं आहे, राजकारण गेलं चुलीत वगैरे वगैरे असं म्हणून राजकारणाला नाव ठेवत असतात. राजकारण एक सध्या प्रदूषित झालेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये संतोष भाऊ नागरगोजे सारख्या उच्च शिक्षित तरुणांनी राजकारणामध्ये आल्यानंतर काय चमत्कार होऊ शकतो हे त्यांचं एक मूर्तिमंत उदाहरणच आहे. आता माझा थेट प्रश्न तुम्हाला असा आहे संतोष भाऊ, की लातूर ग्रामीणमध्ये तुम्ही तर निवडणूक लढवणार आहात, तुम्ही तयारी देखील केली असेल, तुम्ही दौरे देखील करणार असाल आता, पण तुमच्या पुढे फाईट तशी फार जबरदस्त आहे. म्हणजे प्रस्थापित लोक आहेत, खूप आमदार आहेत, सध्या दुसरे एक भारतीय जनता पार्टीचे रमेश अप्पा कराड तुमच्या विरोधात आहेत. तर यांच्याशी कसा लढा देणार तुम्ही? आता विषय असा आहे की काल माननीय राजसाहेबांसोबत आम्ही चर्चा करत असताना साहेबांनी, आमचे सर्व पदाधिकारी होते, साहेबांनी सांगितलं की नाशिकमध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं, परंतु त्याच्यानंतर नाशिकमध्ये आमचा पराभव झाला चांगलं काम करून सुद्धा. म्हणजे लोकांनी असं ठरवलं की 100 पैकी फक्त समोरच्यानं 2 पण मार्काचा प्रश्न सोडवला, म्हणजे 2च मार्काचं लिहिलं तरी त्याला 100 मार्क द्यायचे, असं जर लोकांनी ठरवलं तर मग काम करणाऱ्यांचा नाईलाज आहे. परंतु जर लोकांनी असं ठरवलं की हे जे समजा जे कोण उमेदवार असतील, समजा आता धीरज देशमुख साहेब आहेत, रमेश अप्पा कराड असतील, आणखीन कोण उमेदवार असतील, कोणी इतर पक्षाकडून कोण येतील, त्यांच्यामध्ये रात्रंदिवस समाजासाठी काम करणारा कोण आहे, समाजासाठी अंगावरती केसेस घेतलेला कोण आहे, म्हणजे सर्वात जास्त काम कुणाचं, ह्या पद्धतीने लोकांनी निवड केली तर मला 100% खात्री आहे की ह्यांच्यापेक्षा कामाचा आलेख सगळ्यापेक्षाच माझा जास्त आहे. आणि त्याची मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी त्यांचा कार्य अहवाल आणायचा, मी माझा कार्य अहवाल आणणार. त्यांचं जर कुणाचं काम माझ्यापेक्षा सरस असेल तर मी स्वतः आवाहन करेल की त्याला मतदान करा, माझ्यापेक्षा हा सरस आहे. पण कामाच्या पातळीवर मला 100% खात्री आहे ना, कारण मी भारतीय विद्यार्थी सेनेपासून काम करतोय. कसल्याही प्रकारचं पद
म्हणजे समजा मी लोकप्रतिनिधी नाही, मी आमदार नाही, मी जिल्हा परिषद सदस्य नाही, मी पंचायत समिती सदस्य नाही, तरीही त्यांच्यापेक्षा जास्त काम केलेलं. त्याच्यामुळे मला त्या जीवावरती असं वाटतं की आता लोक सुज्ञ झालेत. आणि खरं सांगायचं म्हणजे दुसऱ्या एका गोष्टीचा मला विश्वास आहे की लोक खिचडी राजकारणाला कंटाळलेत. तेच लोक. आता मला सांगा, धीरज देशमुख साहेब निवडणुकीला उभा टाकले. धीरज देशमुख साहेबांनी काय असं केलं होतं की त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली किंवा विधानसभेला ते उभे टाकले? विलासराव देशमुख साहेबांचे सुपुत्र विलासराव देशमुख साहेबांचं प्रचंड मोठं व्यक्तिमत्व, प्रचंड मोठं काम त्यांनी केलेलं आहे. परंतु त्यांचे सुपुत्र म्हणून तुम्ही निवडणुकीला उभा टाकला, त्यांच्या पुण्याने लोकांनी समजा तुम्हाला दिलं. आता दुसरी पार्श्वभूमी मॅनेज सीट झाली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत. समजा तुम्ही कामाच्या जीवावरती जर लढला असतात तर तुम्ही निवडून येऊ शकणार नव्हता. त्याच्यामुळे तुम्हाला नाही इलाजानं ते माहीत झालं आणि सीट मॅनेज करावी लागली. म्हणजे तुम्ही निवडून आल्याशी काम केलेलं नाही. किंवा वैजनाथ दादांना तिकीट मिळालं, वैजनाथ दादांना तिकीट मिळाल्यानंतर किंवा त्र्यंबक नाना भिशेंना तिकीट मिळाल्यानंतर या गेल्या 15 वर्षापासून आपण बघतोय कसल्याही प्रकारचं काम झालेलं नाही. तुम्ही सांगा, पत्रकार म्हणून तुमचं आमच्यापेक्षा वेगवेगळ्या अँगलनी तुम्ही बघता की हे लोक तुम्हाला विधान परिषदेत किंवा विधानसभेमध्ये कुठला तरी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा प्रश्न त्यांनी आक्रमकपणे मांडला, लावून धरला, किंवा एक मोठं कुठलं तरी आंदोलन केलं, किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढे आले, दुष्काळ जाहीर करावा म्हणून पुढे आले, विमा भेटला पाहिजे म्हणून यांनी गोंधळ घातला सभागृहात, एकदाही दिसलं नाही. बरोबर आहे का नाही? पण तुम्हाला दिलं होतं कशासाठी? संतोष नागरगोजे सारखा माणूस विमा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे म्हणून विमा कंपनीचं कार्यालय फोडतो, मुंबईला जाऊन तिथं अंधेरीमध्ये जाऊन कार्यालय फोडतो, विमा कंपनीच्या कार्यालयासमोर अनेक आंदोलनं करतो, रस्ता रोको करतो. म्हणजे संतोष नागरगोजेला वाटतं की लातूर जिल्हा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. उदगीरला जाऊन मी रस्ता रोको केले, निलंग्यात रस्ता रोको केले, आम्ही औषधाला रस्ता रोको केले, सगळीकडे आम्ही रस्ता रोको केले. मनसे त्या ठिकाणी काम. मग हे जे सत्तेत होते, सभागृहात होते, त्या लोकांनी काही नाही मिळलं. मग तुम्हाला जर फक्त आणि फक्त मोठेपणा मिरवायसाठी जर ते पद पाहिजेत, म्हणजे अमुक आमदार आहेत, सगळ्या बाकी तर इतर आहे, सर्व गोष्टींनी हे लोक संपन्न आहेत, फक्त मोठेपणासाठी हे पद पाहिजे. मला मोठेपणासाठी नाही निवडणूक लढवत मी, मला सर्वसामान्यांचे कार्यकर्ते, सर्वसामान्य लोकांची कामं करायचे. तसं जर तुम्ही एक बघा, लातूर जिल्ह्यामध्ये मी कृषी प्रदर्शन घेतलं, राजस्थान ग्राउंडवरती लातूर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं आतापर्यंत इतिहासात मोठं कृषी प्रदर्शन घेतलं. त्याच्यानंतर राजीव गांधी चौकात, छत्रपती चौकात, तिथं मी कृषी प्रदर्शन आम्ही घेतलं मनसेच्या माध्यमातून. कोण घेतले तो आतापर्यंत कृषी प्रदर्शन? कोणत्या पक्षाने? यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. कृषी प्रदर्शन घेतले का या लोकांनी? आता समजा एक दुष्काळाचं उदाहरण सांगतो मी. दुष्काळामध्ये पानगाव या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी, आता आमचे मातोश्री फाउंडेशन पक्षाचं आहे, मनोज चव्हाण साहेब त्याचे अध्यक्ष आहेत आमचे कामगार सेनेचे, त्यांनी आणि आम्ही मिळून पानगाव आणि परिसरामध्ये दुष्काळी भागामध्ये 4 महिने टँकरनं पाणी वाटप केले, गावागावात 4 महिने. लातूर ग्रामीणच्या आमदाराकडे पैसे कमी आहेत का? त्यांनी करायचं. तुटका फुटका संतोष नागरगोजे करू शकते, बरोबर आहे. रमेश अप्पा कराडकर प्रचंड पैसे आहेत, त्यांनी करायचं. का नाही केलं? कोरोना काळामध्ये मी जवळपास 40 गावांमध्ये दोनदा घरी राशन वाटप केले. तुटक्या फुटक्या संतोष नागरगोजेला राशन वाटप करता येते, तुम्ही का नाही केलं? मी कार्यपूरला कोरोना सेंटर चालवलंय, तुम्ही का नाही केलं? म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ज्या ज्या वेळेस जनतेला संकट येते, दुष्काळाचं संकट असू द्या, कोरोनाचं संकट असू द्या, तुम्हाला लोकांनी निवडून दिले, तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, त्या संकटाला हजर व्हा ना. का हजर होत नाहीत? म्हणजे संकटात यायचं नाही, कधीच यायचं नाही. कधीतरी कुठंतरी एखादा 10-5 लाखाचा फंड द्यायचा. आपण 10-5 लाखाचा फंड देऊन भागणार आहे का? लोकांच्या अनेक समस्या, दुष्काळाची समस्या, तिथे लढावं लागेल. शेतकऱ्याच्या, विद्यार्थ्यांच्या, सुशिक्षित बेरोजगाराच्या प्रत्येक प्रश्नासाठी पुढे यावं लागेल. तो फंड दिला नाही पाहिजे असं माझं म्हणणं नाही, परंतु सगळ्या गोष्टी या लोकांनी कराव्या लागतील, जे आम्ही करतो, आणि तेही कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता करतो. आम्हाला आतापर्यंत निवडून दिलेलं नाही. तुम्ही दुसऱ्या बाजूने एका वेगळ्या अँगलनं बघा की जे उमेदवार पराभूत होतात ज्या निवडणुकीमध्ये, ते काम करतात का? निवडून आलेलं काम करणार, पराभूत कुठं काम करणार आहे? आम्ही कोणत्याच निवडणुकीत जिंकलेली नसताना आम्ही काम करतो, हे आमची वैशिष्ट्य आहे. आम्ही कुठं जिंकलो? आम्हाला आणखीन लोकांनी त्या योग्य समजलं नसेल किंवा काय माहित नाही, परंतु आणखीन आम्ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून किंवा इथं
आता आमचा लोकप्रतिनिधी थोडे बहुत निवडून आले, ग्रामपंचायती काही निवडून आले, परंतु राजकीय दृष्ट्या जर बघितलं, लोकांनी आम्हाला लोकप्रतिनिधी आणखी आम्ही झालेलो नाही समजा, मग त्या दृष्टिकोनातून बघितलं तर पण पडूनही आम्ही काम बंद करत नाहीत ना, आणि निवडून येऊन काम करत नाही. पडलेला तर कुठे गायब असतं माहित नाही, पुढल्या निवडणुकीच्या वेळेलाच येते नाही 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 ह्या वेळेस मात्र करतो म्हणून. अरे मध्यंतरी 5 वर्षाचा काळ असतो ना, त्यावेळेस करायचं ना, पण होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की कामाच्या जीवावरती आम्ही भरपूर प्रचंड काम केलेलं आहे. अनेक केसेस शेतकऱ्यासाठी घेतलेले आहेत, विद्यार्थ्यांसाठी घेतलेले आहेत, पाणी प्रश्नासाठी घेतलेले आहेत. त्यामुळे कामाच्या जीवावरती लोक आम्हाला स्वीकारतील जर समजा हा निकष लोकांनी लावला तर याची मला खात्री आहे. आणि त्याच्या जीवावर हे मोठे मोठे आव्हानं मी पेलण्यास तयार आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये ज्यावेळेस तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार, जनतेसमोर मतदान मागणार, मत मागणार, तर त्यावेळेस कोणते मुख्य प्रश्न तुम्हाला भेडसावतात किंवा कोणत्या प्रश्नाला तुम्ही हात घालून लोकांना मत मागणार आहात? आता मला असं वाटतं की ग्रामीण भागात, कुठल्याही भागात, कुठल्याही ग्रामीण भागामध्ये, महाराष्ट्रातला ग्रामीण भाग आहे, देशातला सोयाबीनचे प्रश्न आहेत, तर शेतकरी हा सर्वात मोठा घटक आहे. शेतकरी आणि शेतमजूर. आणि सध्या जर आपण बघितलं तर सोयाबीनला 4300 रुपये भाव आहे. 4300 रुपये. कापसाला भाव नाही, ऊसाला भाव नाही, दुधाला भाव नाही, शेतकऱ्याच्या कुठल्याच शेतीमालाला भाव मिळत नाही. आता मी शेतकरी सेनेच्या माध्यमातून अनेकदा ही गोष्ट बोलून दाखवली आहे की जगातली जी गोष्ट, जी कंपनी निर्माण होते किंवा जो ती गोष्ट उत्पादन करतो, आता समजा पेण्याचं उत्पादन कुठल्या तरी कंपनीने केलं असेल, या घड्याळाचं उत्पादन कुठल्या तरी कंपनीने केलं असेल, मोबाईलचं उत्पादन कुठल्या तरी कंपनीने केलं असेल, कपड्याचं उत्पादन कुठल्या तरी कंपनीत झालं, तर ह्या माझ्या शर्टचा भाव कोण ठरवला? त्या कंपनीने ठरवला. माझ्या पेनचा भाव त्या निर्माण झाले त्या कंपनीने ठरवला. जर असं असेल, सगळ्या गोष्टीमध्ये असं असेल, मग शेतकऱ्यानं निर्माण केलेल्या वस्तूचा भाव ठरवण्याचा शेतकऱ्याला अधिकार नाही. आणि त्याच्यामुळे तो अधिकार कुणाकडे आहे? सरकारकडे आणि व्यापाऱ्यांकडे. सरकारचं आयात निर्यात धोरण त्याला कारणीभूत आहे, सरकारचे इतर आणखीन धोरणं कारणीभूत आहेत, बरोबर आहे. आणि त्या सगळ्या धोरणांवर आणि हमीभाव तुम्ही कशा पद्धतीने जाहीर करता याच्यावर त्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि मग जर समजा त्यांच्या हातात भाव असेल तर त्यांनी मतदान कशा पद्धतीने पडेल सगळे गणित लावून. आता समजा कांद्याचा भाव वाढू द्यायचा नाही. का वाढू द्यायचा नाही? तर समजा 288 मतदारसंघ आहेत. 288 मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकरी किती मतदारसंघ आहेत? किती आहेत? 8-10 मतदारसंघात असतील. ग्राहक किती मतदारसंघ आहेत? 288 मतदारसंघात खांदाना म्हणजे कांदा ग्राहक आहे कांद्याचा, त्यांना खुश करायचं विषय. मी परवा एका ह्याच्यातून आवाहन केलं की शेतकऱ्यांना थोडं तरी भाव मिळू द्या. आज सोयाबीनला 4300 रुपये भाव आहे. हमी भाव काय? 4992. हमी भावाच्या बी कमी भाव आहे ना. कृषी उत्पन्न बाजार समितीनं हमी भावाच्या कमी भावानं जिथं खरेदी होते कारवाई केली पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समितीनं कारवाई केली का? मग शेतकऱ्यांना जर भाव मिळत नसेल, सोयाबीन परवडणार आहे का? दुग्ध व्यवसाय करा म्हणतात, दुधाला भावच नाही, कसा दुग्ध व्यवसाय करायचा? म्हणजे परवडूच शकत नाही शेती. आता आम्ही गणित घातलं, एका एकरला आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन 7 क्विंटल ते 8 क्विंटल होते. खूप कमी शेतकऱ्यांकडे 8-9 क्विंटलकडे जातात. 7च क्विंटल सरासरी जर धरलं तर 7 क्विंटल. आपण 4300 भाव धरूया, बरोबर, आणि 7 क्विंटल उतारा धरूया. 728 म्हणजे आणि वरचे 300 म्हणलं तर 7 21 म्हणजे 4000 रुपये, आपलं 30,000 रुपये झाले. 30,000 खर्च जर समजा आपण बघितला, बरोबर आहे, म्हणजे 30,000 रुपये समजा उत्पन्न झालं, त्याचं खर्च काढला, नांगरणीपासून पेरणीपासून बियाण्याचे भाव वाढलेत, खताचे भाव वाढलेत, सगळं काढलं. काढणीचा खर्च इथपर्यंत ह्याला वाढत दुकानदाराला आणेपर्यंत किंवा मिल असतील तिथं जाईपर्यंतचा खर्च जर काढला तर सोयाबीनचा उत्पादन खर्च ही 30,000च आहे. महागाई जी झाली आहे, सोयाबीन कधी परवडणार आहे तुम्हाला? की 6.5-7 हजाराकडे जर सोयाबीन दिलं तुम्ही, सोयाबीनचा भाव, तर सोयाबीन परवडणार आहे. सोयाबीन जर परवडणारच नसेल, सोयाबीन आणि हरभऱ्याला भाव, आता समजा आपल्या इथलं सोयाबीन आणि हरभरा रब्बीचं पीक हरभरा आहे, हरभऱ्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, ऊसाला भाव नाही आहे. तरी समजा काही समजा कारखाने पहिला हप्ता 4 महिन्यानं देणार, पुन्हा देणारच नाहीत, असे कारखाने आपल्याकडे आहेत.
राजेश्वर बुकेंचा कारखाना आहे, पन्नेश्वर कारखाना आहे, हे पण मोठे मोठे देशमुख परिवाराचे कारखाने पण अनेक वेळा तसंच करतात. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य की शेतकरी आणि शेतमजूर वर्ग परेशान आहे. शेतकरी संपन्न झाला तर शेतमजूर परेशान होणार आहे. त्याच्यावरचे धंदे सगळे चांगल्या पद्धतीने चालणार आहे. त्याच्यात निसर्गाची साथ नाही. ह्या सगळ्या गोष्टींवर हे लोक काहीच बोलायला तयार नाहीत. लोकांना काय अपेक्षा असते की सरकार म्हणून काहीतरी मदत मिळाली पाहिजे. आता सुनील केंद्रेकर जे होते त्यांनी संपूर्ण मराठवाड्यामध्ये एक हे नेमलं होतं, काय म्हणतात त्याला, सरकारकडून समिती नेमली होती. त्या समितीद्वारे त्यांनी ती पाहणी केली. जवळपास 1-1.5 लाख शेतकऱ्यांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना एकरी 10,000 रुपये द्या पेरणीपूर्वी. आता 2-2 हजार रुपये द्यायचे, 2 वर्षाला 6,000 रुपये मिळणार, 3 टप्प्यात 2-2 हजार. उपयोग काय? अरे भाव द्या शेतीमालाला. आणि तो मूळ प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. रस्ते जसेच तसे प्रमुख रस्ते व्हायलेत. पानगाव ते, आता तुम्ही एक लक्षात घ्या, पानगाव ते खरोळा फाटा रस्ते नाहीये. पानगाव ते खरोळा फाटा रस्ता अनेक वर्षापासून रखडलाय. लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. बरोबर आहे. अंतर्गत रस्ते आहेत गावागावाला जोडणारे, तिथं लक्ष नाही. आता मी तुम्हाला, आता जर आपण गेलो असे अनेक रस्ते दाखवतो की रस्ता केलाय आणि 1 महिनाभरात त्या रस्त्यावर खड्डे पडले. कुठल्या तरी पक्षाचे हे गुत्तेदार बित्तेदार. अशा पद्धतीने जर काम होत असेल, म्हणजे रस्त्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न काहीच सुट नाही ना. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून फक्त ह्याच प्रश्नावर लढायचं असेल आणि ह्याच प्रश्न जर त्याचेही समजा, ठीक आहे, लोक काय म्हणतात की बा ठीक आहे, आज तुम्ही एक गोष्ट मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की सर्वसामान्याची अपेक्षा काय. सर्वसामान्य जो माणूस आहे तो कुठल्या नेत्याकडे गेलाय का कधी की साहेब काय करा, दुष्काळ पडलाय, एवढं वर्ष माझं घर भागवा, काही बी करा, माझ्या घरामध्ये राशन द्या, माझ्या घरातलं एवढं वर्ष भागवा, काही बी करू. गरीबातला गरीब माणूस घ्या कुठल्याही मतदारसंघातला, ती कोणा नेत्याकडे गेलाय का? असं म्हणत नाही गेला. कितीही गरीब असला, इथं त्याच्या गावात रोजगार नाही मिळाला, तालुक्याच्या ठिकाणी, तालुक्याला नाही मिळाला, जिल्ह्याच्या ठिकाणी, जिल्ह्याला नाही मिळाला, मुंबईला जाईल, पुण्याला जाईल, दुसऱ्या राज्यात जाईल, काही बी करेल, लेबर काम करील, पण गरीबातला गरीब माणूस स्वतःच पोट स्वतःच्या कष्टानं भरतो, तो स्वाभिमानी आहे, त्याला कुणाची गरज नाही. मग त्या माणसाची त्यानं पोट तर स्वतःच भरतोय. अपेक्षा काय? साध्या गोष्टीची अपेक्षा. राशन वेळेवर मिळालं पाहिजे, राशन मधला भ्रष्टाचार थांबला पाहिजे. अनेक जणांकडे राशन कार्ड नाही, राशन कार्ड मिळालं पाहिजे, शासनाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, संकटात असल्यानंतर मदत मिळाली पाहिजे, कोरोना काळ असं किंवा कुठल्याही संकटामध्ये, दुष्काळामध्ये मदत मिळाली पाहिजे. छोट्या गोष्टी ह्या सगळ्या मिळाल्या पाहिजेत. आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्या मिळत नाहीत ना. आज समजा आत्महत्या करायची का कुणाला गोडी असते का? कुणाला वाटतं का आपण आत्महत्या करावी? परंतु ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी सुविधाही मिळत नाहीत, शासनाकडून समजा कसल्याही प्रकारची मदत मिळत नाही, नाईलाजाने लोक आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. आणि तुम्ही आज सुशिक्षित बेरोजगाराचा प्रश्न बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित बेरोजगाराचा प्रश्न वाढलाय, लोक परेशान आहेत काय. आणि मग काहीतरी दिशाभूल करायची, काहीतरी वेगळंच काहीतरी हे करायचं, लोकांच्या समोर आणायचं, पैशाचा वापर करायचा, जातीचं कार्ड खेळायचं, धर्माचं कार्ड खेळायचं, ह्या सगळ्या ह्याच्यावर मतदान मिळवायचं, लोकांच्या भावनेला हात घालायचा. असं नसतंय ना. कामावरती तुम्ही मतदान मागा ना. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतंय की हे मुद्दे, मी जे आता मुद्दे बोलून दाखवले, ते मुद्दे लातूर ग्रामीण विधानसभा आणि इतरही ठिकाणी, परंतु या मुद्द्यावरती मी फोकस करणार आहे. हे मुद्दे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी महत्वाचे आहेत असं मला वाटतं. आता मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे जात असताना माध्यम वृत्त या चॅनलच्या द्वारे आपण मतदारांना काय आवाहन करणार आहात? मतदारांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करणार आहे की TN शेषन साहेबांचं एक भाषण मी ऐकलं होतं. TN शेषन साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही उमेदवार निवडत असताना स्वतःच्या मुलीला नवरा मुलगा ज्या पद्धतीने शोधतायचे निकष त्याच्यासाठी लावताय, किंवा स्वतःच्या बहिणीला, स्वतःच्या मुलीला नवरा मुलगा शोधत असताना तुम्ही म्हणताय किंवा हा काम करणारा असला पाहिजे, हा काहीतरी उद्योगी असला पाहिजे, हा व्यसनी नसला पाहिजे, जे काही समजा निकष ज्या बारकाईनं तुम्ही बघतायत
किंवा कशा पद्धतीचा मुलगा पाहिजे, ते निकष उमेदवार निवडताना सुद्धा लावले गेले पाहिजे. जातीच्या धर्माच्या आधारे मतदान करणं बंद केलं पाहिजे. कामाच्या आधारावर जो तुम्हाला न्याय देऊ शकतो, जो तुमच्यासाठी लढू शकतो, तो तुमचे प्रश्न विधानसभेत मांडू शकतो, तो तुमचे प्रश्न रस्त्यावरती उतरून मांडू शकतो, अशाच उमेदवाराला लोकांनी निवडून दिलं पाहिजे, लोकांनी मतदान केलं पाहिजे, असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो. वा वा, धन्यवाद. तर या युट्यूब चॅनलला तुम्ही ज्यावेळेस मुलाखत देत होता त्यावेळेस आम्ही विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही एकदम समर्पकपणे आणि सडेतोडपणे उत्तरं दिली. याबद्दल माध्यम वृत्त या युट्यूब चॅनलतर्फे आणि माध्यम समूहातर्फे तुमचा मनापासून आभार मानतो आणि तुमच्या भावी वाटचाली मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मी पण माध्यम वृत्तचं आभारी आहे की त्यांनी माझी मुलाखत घेतली आणि मी तुम्हालाही भावी तुमच्या कार्यासाठी खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा संवाद तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नोंद करा आणि आपल्याला ही मुलाखत आवडल्यास माध्यम वृत्त या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा.